पवार आणि रोहित पवार यांचा कौटुंबिक करार झाला। मी विनंती करूनही अजित पवारांनी सभा घेतली नाही असे आरोप राम शिंदेंनी केले। तर पराभव झाल्यानंच दादांवर खापर फोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। पैसा खर्च करूनही दडपशाही करूनही पराजय झाल्यानं त्यांना नैराश्य आलंय असं उत्तर रोहित पवारांनी दिले आहे। निवडणुकीच्या पूर्वीचा हा धागा आहे। मला ही गोष्ट अगोदरच समजलेली होती, परंतु राजकारणात चर्चा असतात, विश्वास ठेवायचा नसतो आणि शेवटी त्यांनी जो काही कौटुंबिक त्यांचा करार झाला की आमदार रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि अजितदादांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही, हा जो करार झाला त्यांचा। आणि हे जे माझ्या विरोधी कट कारस्थान रचलं, आमदार रोहित पवार यांनी स्वतः मतदान केलं नाही, त्याच्या कुटुंबाने मतदान देखील बारामतीमध्ये केलं नाही आणि अजितदादांनी मी वारंवार मागून देखील सभा दिली नाही। हा महायुतीचा वरिष्ठ नेत्यांनी धर्म पाळला नाही ही माझी खात्री झाली। मी पक्षाला सांगितलंय, नेतृत्वाला सांगितलेलं आहे। गेल्या वेळेस जेव्हा 19ला ते हारले होते तेव्हा त्यांनी खापर हे विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं। आता दादा नवीन बळीचा बकरा दिसतायत, यांच्यावर खापर फोडून कसं तरी मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे असा केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे। 30-40 कोटी खर्च केला असं आम्हाला कळतं, गुंडांचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला, एवढं सगळं करून सुद्धा त्यांना पराजय हा स्वीकारावा लागला। याच्यावर कुठेतरी त्यांचं नैराश्य त्यांच्या मुखातून बोलतंय असं आपल्याला